बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आगळगाव कुची येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू। कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची गावातून काही अंतर पुढे आल्यानंतर आगळगाव व कुची गावच्या मध्ये असणाऱ्या एका विहिरीजवळ रामगोविंद गावडे वय वर्ष 70 यांचा मृतदेह आढळून आला। गावडे हे बेपत्ता होते, त्यांचा शोध सुरू होता। 7 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना गावडे यांचे कपडे विहिरीवर दिसले। यानंतर कॅमेरामार्फत विहिरीत पाहिला असता गावडे यांचा मृतदेह आढळून आला। गावडे हे नेहमीप्रमाणे आपल्या विहिरीवर पोहण्यासाठी आले होते। त्यांनी आपली कपडे विहिरीच्या बाजूस ठेवले। यानंतर ते आढळून आले नाहीत। कुटुंबातील व्यक्तींनी शोध घेतला असता त्यांचे कपडे विहिरीच्या बाजूस आढळल्याने संशय येऊन विहिरीत पाहणी केली असता त्यांचा मृतदेह आढळून आला होता। यानंतर सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स विहिरीमध्ये पाहिलं। त्यानंतर सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक यांच्याशी कॉन्टॅक्ट करून माहिती सांगून उशिरापर्यंत रेस्क्यू करण्यात आले व रेस्क्यू करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। या घटनेचा पुढील तपास कवटेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहे। स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कैलास वडर, महेश गव्हाणे, आमिर नधाब, सदाशिव पेडेकर, अनिल बसरगट्टी, इम्रान मुजावर, शिवराज टाकळे आदी उपस्थित होते।